हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज खायचं होतं काहीतरी चटपटीत आणि संध्याकाळची एवढी आज काही भूकही नव्हती, त्यामुळे आम्ही आलेलो आहोत जयशंकर चाट्स येथे. तर तुम्ही बघू शकता इथे मेनू कार्ड आहे आणि मेनू कार्डमध्ये बरेच काही काही मेनू त्यांनी लिहिलेले होते. शेवपुरी, दहीपुरी, भेळपुरी, दहीवडा, दहीपुरी असे बरेच मेनू होते. तेही रिजनेबल प्राईजमध्ये. संजूने ते चेअरवर बसून घेतलेलं आहे. संजू इकडे तिकडे जरा नवीन दिसत आहे, त्याच्यामुळं सगळीकडे बघून घेत आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता शॉपच्या आतमध्ये खूप छानपैकी त्यांनी टेबल चेअरची अरेंजमेंट केलेली आहे. बसण्याची खूप अशी छान व्यवस्था इथे केलेली आहे. त्यानंतर संजूचं चालू आहे इथे आरडाओरडा. संजूला लागत आहे स्पून. संजूला कुठेही गेले हॉटेलमध्ये जेवायला की आधी तिला स्पून लागतो हातामध्ये. त्याच्यानंतर संजूंनी बसून घेतलेला आहे टेबलवर. तुम्ही बघू शकता शॉपच्या बाहेर गाड्या लावायला खूप छान अशी पार्किंगची व्यवस्था आहे. त्यानंतर आपली पहिली चाट्स आलेली आहे, ती आहे दहीपुरी. दहीपुरी दिसायला पण खूप छान होती आणि चव पण खूप छान होती त्याची. दही वगैरे सगळं फ्रेश त्यांनी वापरलेलं होतं. संजूलाही खूप आवडली छान. संजूचे पप्पा तिला खाऊ घालत आहे, पण ती म्हणत आहे नाही, मी फक्त माझ्याच हाताने खाणार आहे. त्यानंतर आपली दुसरी डिश आलेली आहे, ती आहे खस्ता रगडा. खस्ता रगडा दिसायला खूप टेम्पटिंग आणि चमचमीत दिसत होती. जसं असं वाटत होतं खस्ता रगडा बनवताना खस्ता रगड्याने खूप खस्ता खाल्लेला असतील. असो, संजूलाही खस्ता रगडा खूप आवडलेला आहे. खस्ता रगड्यामध्ये पुरी अशी क्रिस्पी लागते आणि टँगी अशी टेस्ट आहे त्याची. त्यानंतर खस्ता रगडा इकडे संपलेला आहे, तरीसुद्धा संजू त्याच्या पप्पाला खाऊ घालत आहे. त्यानंतर आपल्याला इथे आलेला आहे दहीवडा. दहीवड्यामध्ये बरंच दही होतं. त्यानंतर आम्ही ऑर्डर केली होती शेवपुरी. शेवपुरी ही संजूसाठी ऑर्डर केली होती, त्यामुळे थोडंसं कमी तिखट त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं होतं. शेवपुरीमध्ये बरीच शेव दिसत होती आणि टेस्टलाही खूप छान होती. संजूने शेवपुरी आवडीने खाल्ली. त्यातली काही मी खाऊन घेतली. जर तुम्हाला इथे शॉपला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.